एररमध्ये एक थोडंसं वेगळं आणि ॲडिशनल डिस्कशन आहे टुडे. विल सी द कन्सेप्ट ऑफ लिस्ट काउंट. याला LC सुद्धा म्हणतात, लिस्ट काउंट. सो व्हॉट डू यू मीन बाय लिस्ट काउंट? एखाद्या इन्स्ट्रुमेंट आहे जी कमीत कमी क्वांटिटी मोजता येते त्याला म्हणतात लिस्ट काउंट. सो व्हॉट इज लिस्ट काउंट? मिनिमम measurement of the quantity. Minimum measurement of the quantity त्याला म्हणतात लिस्ट काउंट. आणि पॉसिबल ॲब्सोल्यूट एरर into measurement by using that instrument is always equal to लिस्ट काउंट. हा पुढचा इम्पॉर्टंट कन्सेप्ट. सो मिनिमम मेजरमेंट ऑफ द क्वांटिटी बाय एनी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज लिस्ट काउंट. परत सांगतो, व्हॉट? मिनिमम मेजरमेंट ऑफ द क्वांटिटी बाय एनी इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज लिस्ट काउंट. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की ॲब्सोल्यूट एरर is always equal to list count. Is always equal to list count. आता तुम्ही मीटर स्केल घेतली, मीटर पट्टी घेतली, मीटर स्केल. What is the use of meter scale? It measures length, correct? It measures length. What is the minimum measurement which is possible by using this meter scale? मीटर स्केलमध्ये ज्या दोन बारीक लाईन्स असतात, मीटर स्केल असा आहे, दिस इज 0 अँड दिस इज 1. तर ह्या ज्या दोन बारीक लाईन्स आहेत विच यू कॅन सी हिअर, दॅट इज गोइंग टू बी द मिनिमम मेजरमेंट बाय दिस मीटर स्केल. व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ दिस मीटर स्केल? लिस्ट काउंट ऑफ मीटर स्केल इज 1 millimeter, because distance between these two small lines on meter scale is 1 millimeter. 1 millimeter is nothing but 0.1 centimeter. correct है? 1 millimeter is equal to 0.1 centimeter. How can we write this? We can write it like this because 10 millimeter is equal to 1 centimeter. पहा स्केलवरती हा 1 सेंटीमीटर होतो. केव्हा? जेव्हा या छोट्या लाईन्स प्लस 0 to 1 पर्यंतच्या सगळ्या मोठ्या लाईन्स मिळून किती लाईन्स आहेत? त्या 10 लाईन्स आहेत. म्हणजे 10 मिलीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर, राईट? म्हणून 10 मिलीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. तर 1 मिलीमीटर is equal to 1 upon 10 centimeter. 1 upon 10 is what? 0.1 millimeter. Sorry, 0.1 इथे काय? सेंटीमीटर. The list count of the meter scale is 0.1 centimeter. 0.1 centimeter. Correct? Right? So list count we are considering. Suppose तुम्ही साधं वॉच घेतलं, वॉल क्लॉक घेतलं. सो यू आर कन्सिडरिंग वॉल क्लॉक, भिंतीवरचं घड्याळ. मिनिमम
मेजरमेंट वॉल क्लॉक काय मोजतं? टाइम मोजतं. मिनिमम मेजरमेंट बाय दिस वॉल क्लॉक इज 1 सेकंड. सो वॉल क्लॉकचा जो लिस्ट काउंट आहे दॅट इज गोइंग टू बी 1 सेकंड. आणि तुमच्याकडे जर का स्टॉपवॉच असेल इलेक्ट्रॉनिक्स ते एका सेकंदाच्या 100व्या पार्टपर्यंत जर मोजत असेल तर व्हॉट इज इस लिस्ट काउंट? सो व्हॉट आय एम सेइंग, ए स्टॉपवॉच it measures up to 100th part of the second. 100th part of the second. सेकंदाचे जर का तुम्ही 100 पार्ट केले तर त्याचा जो स्मॉलेस्ट पार्ट असेल दॅट कॅन बी मेजर्ड with the help of this stopwatch. So what is the list count? लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी किती वेळ मोजेल? एका सेकंदाचे किती पार्ट करणार? 100 पार्ट. म्हणजे त्या स्मॉलेस्ट पार्टचा टाईम किती असेल तर 1 सेकंद. त्याचे किती पार्ट्स? 100 पार्ट. म्हणजे लिस्ट काउंट किती? 0.01 सेकंड. 2 झिरो असतील तर डेसिमल नंतर 2 डिजिट. 1 झिरो असेल तर डेसिमल नंतर 1 डिजिट. सो लिस्ट काउंट इज ऑब्टेन लाईक दिस. लिस्ट काउंट इज ऑब्टेन लाईक दिस. सपोज यू आर सेड लाईक दिस की एक प्रॉब्लेम पहा की एक पेंडुलमचा प्रॉब्लेम असतो. A pendulum's a problem I will try to explain you here. Suppose you are having a pendulum so let us consider a problem of pendulum. In this problem of pendulum, by using pendulum, gravitational acceleration G is measured at a place. एका जागेवरती ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन मोजलं ॲट अ प्लेस. मेजरमेंट असे आहेत. लेंथ इज 1 मीटर and measured by using meter scale. So मीटर स्केल वापरून त्या पेंडुलमची लेंथ मोजली 1 मीटर. त्या पेंडुलमचा पिरियड मोजला आहे T is equal to 2 seconds by using a stopwatch. Which measures 10th part of the second. 10th part of the second. What is the percentage error in calculating gravitational in measuring G? What is G? Gravitational acceleration. असा प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युअल हे प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट करताना असं करतात की सपोज हा पेंडुलम आहे, इट इज ऑसिलेटिंग लाईक दिस. मग याची ही लेंथ आहे. हा पेंडुलम इथून इथपर्यंत जातो
परत येतो, परत जातो, तेव्हा एक ऑसिलेशन कंप्लीट होतं आणि त्याचा पिरियड मोजला जातो. तर पिरियड, लेंथ आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचा काय संबंध आहे? त्याचा एक फॉर्म्युला आहे. त्याचा फॉर्म्युला हा आहे, आता आपण सोल्युशन. इफ व्हॉट इज टी? टी इज पिरियड and this t is equal to 2 pi square root of L upon G. हा पेंडुलमचा एक्सपेरिमेंट सपोज तुम्ही प्रॅक्टिकल करताय. या प्रॅक्टिकल करताना तुम्ही किती सिंपल दोन गोष्टी मोजताय. तुम्ही मीटर पट्टी यूज करून या पेंडुलमची लेंथ मोजली 1 मीटर. तुमच्याकडे एक भारी स्टॉप वॉच आहे, जे स्टॉप वॉच एका सेकंदाचे 10 पार्ट इतक्यापर्यंत मोजू शकतं. ते स्टॉप वॉच लावून पेंडुलम एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती वेळ घेतो असा एक ॲव्हरेज टाईम तुम्ही फाईंड केला आहे. ॲव्हरेज टाईम एवढ्यासाठी की तुम्ही हे रीडिंग 5-10 वेळा घेतात, मग त्या 5-10 रीडिंगचं ॲव्हरेज घेतात, म्हणजे एरर कमी होते. इतका साधा प्रयोग आहे. 2च गोष्टी मोजायच्या होत्या आणि मग तुम्ही या गोष्टी या फॉर्म्युल्यामध्ये वापरणार आहे आणि मग तुम्ही हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन त्या जमिनीचं त्या जागेवरती जिथं यू आर परफॉर्मिंग दिस प्रॅक्टिकल तिथं किती असेल ते तुम्ही फाईंड करणार. हे फाईंड करत असताना तुमच्याकडनं हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन मोजण्यामध्ये किती चूक होऊ शकते, किती एरर होऊ शकते, दॅट यू हॅव टू एस्टिमेट. व्हेरी सिम्पल, राईट. जे मीन्स नीट्सला जर आला तर 4 मार्काला येईल, CETला 1 मार्काला येईल आणि 11वीला पण येऊ शकतो. सो हाऊ डू यू सॉल्व दिस? G is in square root. So let us free this G from this square root. या Gला स्क्वेअर रूटमधनं मोकळं करू, स्वतंत्र करू. कसं करणार? तर स्क्वेअर रूट जर काढायचं असेल तर स्क्वेअर करा दोघं साईडचा. So when you square it on both sides, it is going to be t square equal to 4 pi square L upon G. Correct? So I take G on one side. So this is G 4 pi square L upon T square. पर एरर कन्सिडर करताना आता जी मधली एरर कशावरती डिपेंड आहे? एलवरती डिपेंड आहे, टीवरती डिपेंड आहे. एरर कन्सिडर करताना प्रॉब्लेममध्ये कोणती गोष्ट कन्सिडर करायची नसते? न्यूमेरिकल कॉन्स्टंट कन्सिडर करायचा नसतो. म्हणजे 4 पाय स्क्वेअरचं टेन्शन आपल्याला घ्यायचं नाही. स्क्वेअर केला, 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर. स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट निघून गेला. इतकं सिम्पल आहे. मग आता कॅल्क्युलेशन करताना ह्या जी मधली एरर काय असेल? ह्या जी मधली एरर असेल DG अपॉन जी. जी मधली एरर असेल DG अपॉन जी. L अपॉन टी स्क्वेअर असा एक फॉर्म्युला आहे, डिव्हिजन आहे. एल मधली एरर काय असेल? DL अपॉन L प्लस एरर्स आर ऑलवेज ॲडेड. टी स्क्वेअर, या टीची पॉवर आहे 2. मग पॉवर एररमध्ये कन्सिडर करताना नेहमी काय होते? कोइफिशियंट होते. सो आय विल राईट दिस ॲज 2 आणि एरर इन टी काय असेल? DT अपॉन टी. राईट. आता मला सांगा DL दिलेलंच नाही आहे. मग व्हॉट डिड आय से की ती जी लेंथ आहे ती तुम्ही कशाने मोजली? त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट हा ॲब्सल्यूट एरर असेल.
याच्यामध्ये DL इज ॲब्सल्यूट एरर. वी आर मेजरिंग इट दिस लेंथ ॲज 1 मीटर बाय मीटर स्केल. मीटर स्केलचा लिस्ट काउंट किती आहे? 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटर लिस्ट काउंट किती मीटर स्केलचा? that list count will be equal to absolute error 1 मिलीमीटर. आणि 1 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 0.1 सेंटीमीटर. आता हे सेंटीमीटरमध्ये घेतल्यावरती ही जी लेंथ आहे ती पण सेंटीमीटरमध्ये घ्यावी लागेल. असे मॅनर्स आहेत की न्यूमरेटर डिनॉमिनेटर्स किंवा अख्ख्या LHS RHSमध्ये युनिट सारख्या सिस्टीममध्ये पाहिजे. CGS ते सगळे CGS हवे, MKS तर ऑल शुड बी इन MKS, लाईक दॅट, राईट. सो दिस L विल बी 100 सेंटीमीटर प्लस 2 अपॉन किती पिरियड आहे? 2 सेकंड. सो दिस T विल बी पुट ॲज 2. हा 2 तिथे ऑलरेडी आहे. दिस 2 इज 2 सेकंड. याचा लिस्ट काउंट किती आहे? 10th part of the 1 second. So what is the list count of this stopwatch? एका सेकंदाचा 10वा पार्ट. 1/10 म्हणजे 0.1 सेकंड. सो लिस्ट काउंट इज 0.1 सेकंड. करेक्ट. हा 2 cancel, right? So this is going to be a 0.1 upon 100 2 cancel. करेक्ट आहे. आता आपण कसं लिहितोय? हा 0.1 तर कॉमन आहे मित्रांनो. इज इट कॉमन? कॅन आय टेक इट? येस. सो 0.1 कॉमन घेऊ शकतात किंवा हा जो 0.1 आहे दॅट आय कॅन राईट ॲज 10⁻⁻1, 100 ॲज 10⁻², 0.1 is 10⁻⁻1 that I can write. 10⁻² वरती जाईल तर किती होईल? +2 होईल. सो 10⁻⁻1 सॉरी -2 होईल. वरती जाईल तर काय होईल? -2 प्लस 10⁻⁻1. सो दिस इज 10⁻³ प्लस 10⁻⁻1. ॲड करता येणार नाहीत हे. आता तुम्हाला हे फायनल आन्सर पर्सेंटेजमध्ये हवं असेल तर यू विल गिव्ह हिअर पर्सेंटेज साईन. मग पर्सेंटेजचं साईन दिलं या साईडला की या साईडला 100ने मल्टिप्लाय करायचं. 100ने मल्टिप्लाय करायचं. पर्सेंटेजचं साईन टाकलं की ते कितीने मल्टिप्लाय करायचं? 100. लक्षात ठेवा. एखाद्या गोष्टीचे पर्सेंटेज काढायचे असतील तर मल्टिप्लाय बाय 100. मल्टिप्लाय करू 100ने. 100ने ज्यावेळेस तुम्ही याला मल्टिप्लाय कराल तर हे असतील 10⁻⁻1. याला मल्टिप्लाय कराल तर ते असतील 10. बरोबर आहे मल्टिप्लिकेशन की नाही कळालं? पहा कसं. हा जो 100 आहे दॅट यू कॅन राईट ॲज 10⁻². आता मला सांगा 10⁻² इंटू 10⁻⁻3 किती? 10⁻⁻1. 10⁻² इंटू 10⁻⁻1 10⁻1. म्हणजे हे ॲडिशन किती येईल? 10.1%. सो फायनल आन्सर DG/G पर्सेंटेजमध्ये 10.1%. सो असा प्रॉब्लेम असतो, असं सोल्युशन असतं, असा कॉन्सेप्ट असतो लिस्ट काउंटचा. प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून काढा अप टू द फायनल. अडलं तर मला टेलिग्रामवरती डाऊट विचारा. सो लेट्स गो टू द नेक्स्ट थिंग. We are going to see
वर्नियर caliper, that is also called as VC. हा पट्टीपेक्षा पण लहान गोष्ट मोजू शकतो. आपल्या कंपासमधली पट्टी किंवा मीटर पट्टी हे कमीत कमी किती मोजू शकते? लक्षात ठेवा, मीटर स्केल कमीत कमी रीडिंग किती? 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटर म्हणजे किती? 0.1 सेंटीमीटर. सो लिस्ट काउंट ऑफ मीटर स्केल इज 1 मिलीमीटर और 0.1 सेंटीमीटर. आता एखाद्या गोष्टीची लेंथ याच्यापेक्षा पण कमी कमी असेल किंवा याच्यापेक्षा पण कमी फ्रॅक्शनमध्ये मोजायची असेल तर वी हॅव दिस अनदर इन्स्ट्रुमेंट कॉल्ड ॲज वर्नियर कॅलिपर. दिस वर्नियर कॅलिपर इज हॅविंग basically 2 scales. So vernier caliper is having 2 scales. The one is main scale. One is main scale, right? And the other is वर्नियर स्केल V. सो वर्नियर कॅलिपरला 2 स्केल्स असतात. एक मेन स्केल, सो हे जे आहे ते मेन स्केल, आणि ही जी खिडकी आहे विंडो ते वर्नियर स्केल. सो वर्नियर कॅलिपर इज हॅविंग 2 स्केल्स. One is main scale, other is vernier scale, right? So if you can focus here, so this is a vernier scale and this is a main scale. Main scale is like your पट्टी स्केल, त्याच्यावरती पण 0 to 10 कंपास मधल्या पट्टीसारखे, आणि हे एक विंडो आहे त्याला म्हणतात वर्नियर स्केल. दिस इज मुव्हेबल जॉ, दिस इज फिक्स्ड जॉ. एखादी स्मॉल छर्रा असेल आणि त्याचा डायमीटर मोजायचा असेल तर इट इज मेजर्ड लाईक दिस. त्याला असं पकडतात. हा जो आहे इथं या वर्नियर स्केलचा 0 असतो, विच इज नॉट शोन हिअर, विच इज नॉट शोन हिअर, आणि याच्यावरती डिव्हिजन्स असतात. इट इज हॅव्हिंग डिव्हिजन, करेक्ट. सो मेन स्केलची जी डिव्हिजन असते, मेन स्केल डिव्हिजन, आणि इथं असते वर्नियर स्केल डिव्हिजन. वर्नियर स्केल डिव्हिजन इज ऑलवेज स्मॉलर दॅन मेन स्केल डिव्हिजन. जर का तुम्ही हा असा एक्झॅक्ट फिरवला आणि हा जॉ टू जॉ मिक्स ह्याला एकदम भिडवला तर हा जो विंडोचा फर्स्ट लाईन 0ची लाईन आहे ती मेन स्केलच्या 0ला मॅच होते. इट इज मॅचिंग विथ मेन स्केल 0. सो जर का इथं काही नसतं तर हा असा भिडवला असता तर हा 0, दिस 0 वुड हॅव मॅच हा 0, आणि हा 0ची लाईन अशी एक्झॅक्ट खाली आली असती, करेक्ट. आता त्याला मोजतात कसा. जर का तुम्हाला एखाद्या बाटलीचं आउटर डायमीटर मोजायचं आहे तर असा, इनर मोजायचा तर असा, करेक्ट आहे. आउटर मोजायचा तर असा, इनर मोजायचा तर उलटा टाकायचा. आउटर असा, इनर असा, म्हणून 2 जॉज आहेत. सो हा जो वरचा आहे
इट विल बी यूज टू मेजर इनर डायमीटर. हा जो खालचा आहे इट विल बी यूज टू मेजर आउटर डायमीटर किंवा आउटर सर्कम्फरन्स. राईट. आता वर्नियर स्केलवरचे जे डिव्हिजन्स असतात ते लिनियर स्केलच्या डिव्हिजनपेक्षा मेन स्केलच्या पेक्षा नेहमी स्मॉल असतात. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. लिस्ट काउंट ऑफ वर्नियर स्केल किंवा त्याला वर्नियर कॉन्स्टंट पण म्हणतात, विच इज ऑलवेज इक्वल टू 1 MSD मायनस 1 VSD. म्हणजे एका मेन स्केल डिव्हिजनमधनं एक वर्नियर स्केलच्या डिव्हिजनचं मेजरमेंट सबट्रॅक्ट केलं म्हणजे what we get it is called as list count. It is called as list count. Correct. आता generally n divisions on vernier scales is always equal to n minus 1 main scale डिव्हिजन. पहा मी काय सांगितलं होतं की वर्नियर स्केल डिव्हिजन स्मॉल आहे आणि वर्नियर स्केलवरचं मेजरमेंट हे नेहमी मेन स्केल डिव्हिजनपेक्षा वर्नियर स्केलचं डिव्हिजन हे नेहमी मेन स्केल डिव्हिजनपेक्षा एका डिव्हिजनने कमी असतं. म्हणजे काय की ही जी विंडोमधली मेजरमेंट आहे हे एवढं, हे या 0 to 1 मधल्या एका डिव्हिजनने कमी आहे, एका डिव्हिजनने कमी आहे. म्हणजे हे n into 10 इज इक्वल टू n-1 इथं घ्यावं लागेल. n-1 ऑन मेन स्केल डिव्हिजन. सो वर्नियर स्केलवरचं टोटल लेंथ इज ऑलवेज लेस दॅन बाय 1 डिव्हिजन ऑफ मेन स्केल म्हणजे व्हॉट आय एम सेइंग, वर्नियर स्केलची जी लेंथ आहे, वर्नियर स्केल लेंथ इज लेस बाय 1 division of main scale length म्हणून मेन स्केल वर्नियर स्केलला जर का n डिव्हिजन्स असतील तर मेन स्केलला किती असतील, n-1 मेन स्केल डिव्हिजन. मग 1 मेन स्केल डिव्हिजन कितीची झाली, 1 मेन स्केल डिव्हिजन झाली n किंवा 1 वर्नियर स्केल डिव्हिजन कितीची झाली, एक वर्नियर स्केल n-1 मेन स्केल डिव्हिजन अपॉन n. सो एका वर्नियर स्केल डिव्हिजनची म्हणजे एका या खिडकीतल्या छोट्या छोट्या लेंथची व्हॅल्यू किती झाली, n-1 अपॉन n MSD. राईट आहे. मग हे सगळं संपलं नाही, अजून बरंच मोठं आहे. याचा लिस्ट काउंट किती असेल, दिस इज इम्पॉर्टंट स्टेप. याचा लिस्ट काउंट वी से 1 MSD मायनस 1 VSD. 1 MSD and main scale division minus this n-1 upon n MSD. So I'll simplify करा. So when you simplify this, I take LCM. किती LCM येईल, n. आणि इकडं नाही आहे, इकडे n ने मल्टिप्लाय केलं, n MSD मायनस n-1 MSD. हा n कॅन्सल, मायनस मायनस प्लस.
So list count is 1 upon n, main scale division. आता 1 upon n main scale division, what is n? N is number of divisions on vernier scale. n काय? Number of divisions on vernier scale. Main scale division कमीत कमी किती मोजतं? Main scale is like your meter scale. It measures minimum 1 millimeter. So 1 millimeter upon 10. These are the divisions on vernier scale. म्हणजे ती विंडो, खिडकी. सो किती झाला लिस्ट काउंट? 0.1 millimeter. So list count of vernier scale is 0.1 millimeter. It's 0.1 millimeter. 0.1 millimeter सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर डिवाइड बाय 10. मिलीमीटरचं सेंटीमीटर करताना डिवाइड बाय 10. लक्षात ठेवा. To convert millimeter into centimeter, we divide by 10. So what is the least count? 0.01 centimeter by the vernier scale. आता याचं वर्नियर स्केलनं रीडिंग कसं मोजतात? लिस्ट काउंट काढलात आपण. रीडिंग बाय वर्नियर कॅलिपर. वर्नियर कॅलिपरने रीडिंग मोजताना दोन प्रकारचे रीडिंग विचारात घ्यावे लागतात. द फर्स्ट इज मेन स्केल रीडिंग प्लस matching division number. Suppose that is capital N into list count main scale reading plus N into LC. This N is said to be matching division. N is said to be matching division. So if you come here, so see it like this. इथं फोकस करा. सपोज तुम्हाला हा एक्सटर्नल डायमीटर मोजायचा आहे with the help of this vernier scale. So we are fixing this ball into the jaws of the vernier scale. याच्यामध्ये मेन स्केल रीडिंग ही आहे 1 2 3 4 5. करेक्ट आहे. इथपर्यंत किती लाईन झाल्या? 1 1.1 1.2 1.3 1.4 सॉरी 1.4. सो L इज इक्वल टू मेन स्केल रीडिंग. काय सांगितलं तुम्हाला? मेन स्केल रीडिंग plus matching division into list count. So what is the main scale reading here? 1.4. list count किती याचा? list count हा सेंटीमीटर मध्ये झाला. मीटर मध्ये हवा असेल तर आणखी करताना किती येईल तो? सर हे सेंटीमीटर मध्येच आहे. 1.4 सेंटीमीटर असेल तर मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये येईल 0.01 सेंटीमीटर. हे 1.4 सेंटीमीटर. आता हा काय आहे? मॅचिंग डिव्हिजन म्हणजे काय की या वर्नियर स्केलची आणि या मेन स्केलची कोणती डिव्हिजन मॅच होते? एकाखाली एक एक्झॅक्ट बघा. हे सगळ्या थोड्या थोड्या तिरप्या आहेत. एक्झॅक्ट तिसरी मॅच होते. या 3ला ही मॅच होते. कितवी डिव्हिजन आहे बरं ही? 1 2 3 4 5. पहिला 0 असतो.
सो 5वी डिव्हिजन मॅच होते. दिस इज द वर्नियर स्केलची डिव्हिजन बघायची, ती कितवी आहे? 5वी. सो आय विल राईट दिस ॲज 5. आता हे कॅल्क्युलेशन किती येईल? 1.4 याला मल्टिप्लाय करा 0.05. सो दिस डायमीटर ऑफ दिस बॉल is going to be 1.45 सेंटीमीटर. तर तुम्हाला ज्यावेळेस हा डायमीटर द्यायचा असेल तर हाऊ यू विल गिव्ह दिस डायमीटर? दिस डायमीटर विल बी इक्वल टू 1.45 सेंटीमीटर प्लस मायनस. प्लस मायनस काय असतं? ॲब्सोल्यूट एरर. किती असू शकेल ही ॲब्सोल्यूट एरर? ॲब्सोल्यूट एरर कॅन ऑलवेज बी इक्वल टू द लिस्ट काउंट. आणि किती लिस्ट काउंट आहे याचा? याचा लिस्ट काउंट आहे 0.01 सेंटीमीटर. सो दिस इज गोइंग टू बी द डायमीटर ऑफ दिस बॉल विच वी कॅन मेजर विथ द हेल्प ऑफ वर्नियर कॅलिपर. सो काय गोष्टी तुमच्या लक्षात आल्यात? परत एकदा परिवाईज करू. वर्नियर कॅलिपरला नेहमी 2 स्केल आहेत, मेन स्केल आणि वर्नियर स्केल. वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट फार महत्त्वाचा आहे. तुम्ही हे सगळं विचारले तरी लक्षात ठेवा, लिस्ट काउंट इज इक्वल टू 1/n MSD. n इज वॉट? डिव्हिजन्स ऑन वर्नियर स्केल. आता आपण जो वर्नियर कॅलिपर इथं डायग्रॅममध्ये दाखवला आहे किंवा हा मार्केटमधनं आणला, हा स्टँडर्ड आहे. याच्यामध्ये नेहमी वर्नियर स्केलवरती 10 डिव्हिजन्स असतात. जेमेन्स, नीट याला असं प्रॉब्लेममध्ये दिलं की त्याला 20 डिव्हिजन्स आहेत. वॉट यू विल रेट 1/20 अँड देन यू विल कन्सिडर लिस्ट काउंट. असं काय करतील जेमेन्स आणि नीटला? हे बघ, जर का तुम्ही जेमेन्स क्लिअर करून किंवा CET क्लिअर करून COIPच्या VJTIच्या महाराष्ट्रातल्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला गेलात, तुम्ही NITच्या चांगल्या कॉलेजला गेलात, तुम्ही IITच्या चांगल्या कॉलेजला गेलात, तुम्हाला ॲन्युअली 25 लाखाचा, 20 लाखाचं, 15 लाखाचं, 10 लाखाचा पगार मिळाला. मग तुम्हाला वर्षाकाठी जर 10 लाख रुपये पगार देणार असतील तर तुमच्या डोक्यामध्ये बटाटे नको. तुम्हाला प्रॉब्लेम बदलला तरी तो ओळखता यायला पाहिजे, त्याला रिस्पॉन्स देता यायला पाहिजे. तितक्या हुशार लोकांनाच तर पगार मिळणार आहे. मग हे हुशारीचे पैसे असतात. आलं लक्षात? तुम्ही जर डॉक्टर होणार असाल, तुम्ही बघता डॉक्टरांचे केवढे मोठमोठे हॉस्पिटल्स असतात, काय भारी भारी गाड्या असतात. वर्षाकाठी कधी कधी काही डॉक्टर तर 5-5 कोटी कमवतात, 2-2 कोटीचे सहज कमवतात, 50 लाख तर काहीही करून कमवतात. मग वर्षाकाठी जो 50 लाख कमवणार आहे त्याला जर हे कळणार नसेल की इथल्या डिव्हिजन्स बदलत आहे, त्याचा लिस्ट काउंट बदलतो आहे आणि मग तो प्रॉब्लेममध्ये यूज करायचा आहे, मग तो डॉक्टर काय कामाचा हो? तो माणसाला ढोराचं इंजेक्शन देईल, ढोराला माणसाचं इंजेक्शन देईल, असे अर्धवट डॉक्टर नाही लागत. म्हणून बुद्धिमत्ता पैसा कमवून देते आणि बुद्धिमत्तासाठी आपल्याला प्रॅक्टिस गरजेची असते. तुम्ही लिहाल तेव्हा कळेल. एकदा लिहा, 2दा लिहा, 3दा लिहा, तुम्हाला कळायला लागेल. मग पुढचा मुद्दा आहे की या वर्नियर कॅलिपरला वापरतात कसं? या वर्नियर कॅलिपरला महत्त्वाची गोष्ट असते मेन स्केल रीडिंग. जसं इथं 1.4 होतं, मग लिस्ट काउंट, मग मॅचिंग डिव्हिजन. म्हणजे तुमच्या मेन स्केलची कोणती डिव्हिजन खालच्या वर्नियर स्केलला मॅच होते ती बघायची, ती मोजायची. ती त्या प्रॉब्लेमला 5वी आली तर 5वी मोजली, 4थी आली तर 4थी मोजली असती. आणि ह्या दोघांचं ॲडिशन इज द फायनल रेटिंग. करेक्ट आहे? सो याच्यापेक्षाही कॉम्प्लिकेटेड आहे. पुढं 0 एरर वगैरे वगैरे, त्याची गरज नाही इतक्या कॉम्प्लिकेशनची. तुमच्यासारख्या लहान मेंदूला आत्ताच त्रास द्यायची. विल सी इट इन फ्युचर ऑल्सो. पण एररवरती बऱ्याच वेळा प्रॉब्लेम परीक्षेला असतो. तुम्हाला असं सांगितलं की वर्नियर स्केलवरती 20 डिव्हिजन्स आहेत. 1 मेन स्केल डिव्हिजन ही नेहमी 1 मिलीमीटरची असते.
वर्नियर स्केलवरती किती डिव्हिजन्स आहेत? 20. मेन स्केल डिव्हिजन नेहमी मिलीमीटरची असते. रीडिंग देताना असं रीडिंग दिलं की मेन स्केल रीडिंग इट्स 2.3 आणि मॅचिंग डिव्हिजन n is equal to suppose 4th. Matching division is suppose 4th. So what is the final reading? What is the final reading? That is the thing asked. So options लिहितो पहा तुमच्यासाठी मी इथं. Options A 2.34 plus minus 0.01 centimeter. Option B 2.32 plus minus 0.02 centimeter. C 2.32 plus minus 0.005 centimeter. D 2.32 plus minus 0.05 centimeter. E none of these. असा एक साधा प्रश्न JEE मेन्सला आला, नीटला आला. So what will be your answer? Take a photograph of your answer and send us on Telegram. ठीक है. Let's go and see the last and next thing, that is micrometers. So this is called as micrometer. Micrometer. This micrometer is also having two scales, main scale and circular scale. मायक्रोमीटरला सुद्धा दोन स्केल्स असतात, मेन स्केल अँड सर्क्युलर स्केल. या मेन स्केल म्हणजे या मेन पट्टीवरती ही मेन स्केल आहे पहा. दिस इज अ मेन स्केल. सो ही जी आहे दिस इज अ मेन स्केल. हा स्क्रू आहे, हा स्क्रू जर फिरवला तर हा सगळा पोर्शन मागे जातो अँड द मेन स्केल गेट्स ओपन अप. मेन स्केल ओपन होत जाते. सो व्हॉट इज द minimum distance between these two small lines of main scale? That is 1 millimeter. That is 1 millimeter, right? आणि या सर्क्युलर स्केलवरती नंबर ऑफ डिव्हिजन्स असतात, लाईन्स असतात. देर कुड बी एनी नंबर ऑफ लाईन्स. सो सर्क्युलर स्केल इज कॅरिंग लाईन्स, राईट. तुम्हाला ज्या अतिशय छोट्या गोष्टीचा डायमीटर मोजायचा आहे, सपोज या पेन्सिलच्या टोकाचा डायमीटर मोजायचा, यू विल कीप इट हिअर अशी आणि असं पॅक करा अँड यू कॅन मेजर डायमीटर ऑफ दिस पेन्सिल टिप ऑल्सो बाय यूजिंग दिस. मात्र याचा लिस्ट काउंट कसा काढतात बघा. सो याची सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे पीच. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे पीच. सो व्हॉट इज पीच? पीच is the distance traveled by this scale when it is rotated once. तर हे जे नाही रोटेट करता येतं असं, तर पिच म्हणजे काय की एकदा असं रोटेशन कंप्लीट केल्यावरती हा पुढं जातो
हा किती पुढे गेला त्याला म्हणतात पिच. समजा स्क्रू असेल भिंतीत तुम्ही कसताय, तुम्ही असं एकदा कसला त्याला पूर्ण एक रोटेशन कंप्लीट, भिंतीत तो गेला 2 मिलीमीटर, दॅट इज द पिच ऑफ मायक्रोमीटर. Screw gauge it is also called as. So pitch is what? Distance, horizontal distance. Horizontal distance covered किंवा horizontal distance correct आहे. म्हणजे this is A is frame, B is this anvil, C is spindle, D is sleeve and this thimble. So horizontal distance moved by thimble, so moved by this thimble in one rotation, in one rotation. एका रोटेशनमध्ये किती पुढं गेला दॅट वी हॅव टू कन्सिडर. करेक्ट. अँड दॅट पिच आणि एल सी विल बी इक्वल टू पिच अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन्स on circular scale. या सर्क्युलर स्केलवरती किती डिव्हिजन्स आहेत तो. मग सपोज असं आहे, सो लक्षात ठेव एल सी इज इक्वल टू पिच, एल सी ऑफ अ मायक्रोमीटर इज इक्वल टू पिच अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन सर्क्युलर स्केल. समजा एक रोटेशन कंप्लीट केल्यावरती स्टँडर्ड मायक्रोमीटरला काय असतं की पिच नेहमी 1 मिलीमीटरचा असतो. म्हणजे किती डिव्हिजन्स आहे त्याच्यावरती, सपोज 100 डिव्हिजन्स आहे, 100 डिव्हिजन्स आहे म्हणजे 1/100 मिलीमीटर म्हणजे किती 0.01 मिलीमीटर. That is the least count of micrometer. मिलीमीटरचे सेंटीमीटर करायचे असतील तर, मिलीमीटरचे सेंटीमीटर करायचे असतील तर डिवाइड बाय 10. सो least count of micrometer is 0.001 सेंटीमीटर. मायक्रोमीटरचा least count. रीडिंग कसं मोजतात परत, त्याचं फायनल रीडिंग कसं मोजतात पहा. फायनल रीडिंग इज इक्वल टू, फायनल रीडिंग इज इक्वल टू परत तेच मेन स्केल रीडिंग प्लस एन इंटू लिस्ट काउंट. सो फायनल रीडिंग इज मेन स्केल रीडिंग plus n into list count, into list count. सो या ठिकाणी या बघा आता बघा काय फायनल रीडिंग कसं कॅल्क्युलेट केलं आहे त्यांनी. सो 0 1 2 3 करेक्ट. सो इथं थोडे कॉम्प्लिकेशन्स आहेत, तिथं वी विल गो डिफरंटली. 0 1 2 3. सो फायनल रीडिंग आर सपोज लाईक दिस 0 1 2 3 आणि ही जी डिव्हिजन्स आहे सपोज 35th डिव्हिजन आहे आणि हे पाहता 1 2 3 1 1 2. So 1 2. So main scale reading is 1.2 plus 1.2 सेंटीमीटर it is. कितवी डिवीजन मैच होते हैं 35th. So I will write this as 35th.
लिस्ट काउंट किती सेंटीमीटरमध्ये? हा 0.001 सेंटीमीटर. सो दिस मल्टिप्लिकेशन विल बी, याला मल्टिप्लाय केल्यावरती 0.35. सो रीडिंग विल बी, दिस इज द रीडिंग 1.235 सेंटीमीटर. So number of divisions on circular scale are important. So असं रीडिंग येतात. तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. लिस्ट काउंट इज इक्वल टू पिच अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन्स, आणि फायनल रीडिंग मेन स्केल रीडिंग प्लस एन इंटू लिस्ट काउंट. हा एक प्रॉब्लेम देऊन ठेवतो सो दॅट यू कॅन अंडरस्टँड दिस प्रॉपरली. So pitch is equal to 1 millimeter. Number of pitch is equal to 2 millimeter. Number of divisions on circular scale are 100. Main scale reading is 1.4. Matching division is 25th. Then final reading is of length is ... So options part A 1.425 plus minus 0.01 centimeter. 1.425 plus minus 0.02 centimeter. C 1.425 plus minus 0.002 centimeter. D none of these. स्टेप्स लक्षात घ्या. आता पहा, लेंथच्या लिस्ट काउंटचं 3 गोष्टींनी तुम्ही लेंथ मोजतायत. You can measure length with the help of 3 things. If you consider scale, पट्टी, मीटर पट्टी तुमच्या कंपासमधली किंवा दुकानातली, याचा लिस्ट काउंट किती आहे? कमीत कमी 1 मिलीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर. आपल्याकडे असलेली पट्टी कमीत कमी किती लेंथ मोजू शकते? 1 मिलीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर. त्याच्यापेक्षा आणखी 10 पट कमी लेंथ मोजायची, 1 मिलीमीटरपेक्षा पण 10 पट इतकी छोटी कमी लेंथ मोजायची. तर व्हॉट विल यू यूज? यू विल यूज वर्नियर स्केल किंवा वर्नियर कॅलिपर. त्याचा लिस्ट काउंट किती आहे? याच्या 10 पट कमी म्हणजे 0.1 मिलीमीटर. इन टर्म्स ऑफ सेंटीमीटर 0.01 सेंटीमीटर. याच्यापेक्षा 10 पट. हा याच्यापेक्षा 10 टाइम्स स्मॉलर, हा याच्यापेक्षा 10 टाइम्स स्मॉलर म्हणजे याच्यापेक्षा किती पट स्मॉलर? 100 टाइम्स स्मॉलर. साध्या पट्टीपेक्षा जी कमीत कमी लेंथ मोजता येते त्याच्यापेक्षा पण 100 पट स्मॉलर लेंथ मोजायची असेल तर यू विल यूज मायक्रोमीटर. मायक्रोमीटर स्क्रू गॉज. त्याचा लिस्ट काउंट असेल
0.01 millimeter. That is 0.01 centimeter. So that is the micrometer list count. So कमीत कमी length अशा मोजता येतात. That is the end of almost first chapter of your physics, which is necessary for JEE, NEET, CET and even 11th of any board. State board असेल, CBSE board असेल, ICSE board असेल, चेन्नई board असेल, कर्नाटका board असेल, UP board असेल, of any board. ठीक है, see you, thank you.